हाय नमस्कार सगळ्यांना। तर सगळ्यात आधी नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा। हा व्हिडिओ येईपर्यंत नागपंचमी होऊन जाते, कारण USA टायमिंग हे भारतीय टायमिंगपेक्षा खूप पाठीमागं आहे त्याच्यामुळे। तर आज नागपंचमी असल्यामुळे सकाळ सकाळी मी पूजा वगैरे करून घेतली होती आणि ही मी नैवेद्याची तयारी करत होते। त्याच्यासाठी मी डाळ तयार करून शिजवून घेतली होती आणि गूळ घालून आपलं इलायची पावडर, जायफळ पूड वगैरे घालून मी इथं चटका देऊन घेत होते। कारण आज नागपंचमी दिवशी नागोबाला कानवल्याचा नैवेद्य किंवा दिंड बोललं जातं, कुठं दिंड बोललं जातं, कुठं कानवले बोललं जातं, तर त्याचा नैवेद्य दाखवला जातो। मी नैवेद्यापुरते ते बनवून घेतले दिंड आणि राहिलेले थोडे पोळ्या पण बनवल्या, कारण पोळ्या सगळ्यांना आवडतात म्हणून। इतर नागोबाचं पूजा करायला वारूळ वगैरे नाही, त्याच्यामुळे नसतं, त्याच्यामुळे मी काय करते, गुगलवरती एक पिक्चर डाउनलोड करून नागोबाची ते घरात प्रिंटर आहे त्याच्यावरती एक प्रिंट काढते आणि अशी ही मी पूजा करते। तर अशी मी साधी सोपी आपली पूजा केली होती, नैवेद्य दाखवून झालता। आणि इथं उन्हाळा सुट्टी असल्यामुळे मुलं घरातच होती, पण ऊन इतकं होतं ना बाहेर, त्याच्यामुळे आम्ही बाहेर दुपारी झोका वगैरे खेळायला गेलो नाही। तर संध्याकाळी मी आणि माझ्या मुलींना घेऊन मी एका पार्कमध्ये गेले होते झोका खेळण्यासाठी। खूप रात्र झाली होती, जाईपर्यंत उशीर झाला होता आम्हाला। तर दोन झोके होते ना, उते साईडला बी झोके, पण ते खूपच छोटे होते, म्हणून मी काय केलं, आधी त्या दोघींना बसून मी झोका त्यांना दिला, नंतर त्या दोघींनी मला झोका दिला। प्रत्येक जणीने लहान मुलीबरोबर खेळत असताना मोठीने आम्हाला झोका दिला आणि मोठीबरोबर खेळत असताना लहान मुलीने आम्हाला झोका दिला। तर असं आम्ही पार्कमध्ये जाऊन पंचमी खेळली आणि तिथून घरी आल्यानंतर आम्ही फुगडी वगैरे पण खेळली। कारण लहानपणीच्या आठवणी खूप आहेत। लहानपणी गावाकडे महिना महिना आधी अशी तयारी चालू असायची, पंचमीचे गाणे, खेळ, भरपूर मजा यायची। पण आता इकडे काय तसं नाही आहे, त्याच्यामुळं आम्ही आपलं घरातल्या घरात आम्ही दोघी तिघींनी माझ्या मुलीसोबत आम्ही अशी पंचमी छानशी साजरी केली। प्लीज व्हिडिओ बघा, आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।